लाखो वारकऱ्यांचं दर्शन एका दिवसात कसं होतं ना ते तुम्हाला आज सांगतो. प्रत्येक वर्षात आषाढी महिन्यात येणारी एकादशी म्हणजे पांडुरंगांच्या भक्तासाठी ना सर्वोच्च पर्व असतं आणि याच एकादशीच्या दिवशी त्या सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावातनं हजारो वाऱ्या लाखोंच्या संख्येने वारकरी घेऊन पंढरपुराला जातात. तर यात एक प्रश्न मला असा पडला की या सगळ्यांचं दर्शन त्या दिवशी होत असेल का? तर हाच प्रश्न ज्यावेळेस नगरला दिंडी आलती ना तर तेथील काही वारकऱ्यांना मी विचारला, तर त्यातील एका बाबांनी मला इतकं सुंदर उत्तर दिलं. ते म्हणे आम्ही डोळ्यांनी नाही तर पांडुरंगाचं दर्शन हृदयाने घेतो. तर परत एकदा रामकृष्ण हरी मंडळी, मी आहे तुमचा मास्तर आणि आपण घेतलेलं आहे चॅलेंज 80 दिवसामध्ये 5000 फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. तर आज एकादशी असल्यामुळे सकाळी सकाळी पहिले विठुरायाचं दर्शन करून घेतलं. त्यानंतर मी गेलो आमच्या गावातल्या थोरले श्रीराम मंदिरात. तिथं गेल्यावर तर एकदम फ्रेशच वाटतं, कारण ते मंदिर मूळता नदी काठी आहे आणि भरपूर तिथं बाग बगीचे एकदम व्यवस्थित डेव्हलप केलेले. ए बाई, आता काय माझा मोबाईल खाती काय? तिथे गोशाळा पण आहे बरं का. तिथून मी आलो गावात, तर गावात मोहरम चाललेला होता. मग एकादशी दुप्पट काशी करून मी झोपलोच होतो, तर येसाई आला आणि मला उठवलं. मला म्हणे माझा अभ्यास घे. आता त्याला त्यानंतर परवडलं नाही, ती गोष्ट वेगळी आहे. त्यानंतर हर्षलन मी गेलो वेताबाबाचं दर्शन घ्यायला. असा संपला आपला हा सुंदर दिवस. व्हिडिओ आवडला असला तर लवकर फॉलो करून घ्या.